राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा अर्थात नीट परीक्षेच्या पार्श्वभूमीवर अमरावतीत अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे। गेल्या वर्षी देशभरात गाजलेल्या पेपरफुटी आणि गैरप्रकाराच्या पार्श्वभूमीवर यंदाची परीक्षा पारदर्शक आणि सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे। अमरावती शहरातील 14 परीक्षा केंद्रावर उद्या तब्बल 4770 विद्यार्थी नीट परीक्षा देणार आहेत। परीक्षेच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून आज अमरावती शहर पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या वतीने संयुक्त रंगीत तालीम घेण्यात आली। परीक्षा केंद्र परिसरात सुरक्षा, वाहतूक नियंत्रण आणि कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेण्यात आला। विशेष म्हणजे परीक्षेच्या प्रश्नपत्रिका 15 जून रोजी मुंबईहून थेट भारतीय वायुदलाच्या विशेष हेलिकॉप्टरद्वारे अमरावतीत आणण्यात आल्या। प्रश्नपत्रिकांच्या गोपनीयतेसाठी लष्करी हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आल्याची अमरावतीच्या इतिहासातील ही पहिलीच घटना ठरली आहे। परीक्षेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी शहर पोलीस दलाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे। उद्याची नीट परीक्षा शांततेत, सुरक्षित आणि पारदर्शक वातावरणात पार पडावी यासाठी प्रशासनाने सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत। जनसमर्थन न्यूज अमरावती। अमरावती शहर उद्या 14 परीक्षा केंद्रावर नीटची एक्झाम होत आहे। या 14 केंद्रावर आज पेपर पोचवण्याची एक रंगीत तालीम आयोजित केलेली आहे। यामध्ये महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन, CISF हे सहभागी झालेले आहेत। यामध्ये त्रिस्तरीय रचना ठेवण्यात आलेली आहे। याची कस्टडी ही नायब तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्याकडे असणार आहे। त्याला पहिलं सुरक्षा कवच हे CISFचं असेल आहे आणि आउटर कवच हे पोलीस दलाचं असणार आहे। अशा पद्धतीने त्रिस्तरीय हे पेटी म्हणजे प्रश्नपत्रिका पोहोचवण्यासाठीची आज ड्राय रन घेतला जाणार आहे आणि हा निश्चित कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार न घडता हा उद्याची परीक्षा शांततेत आणि सुरळीत पार पडेल। पोलीस अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी बंदोबस्त असणार। यामध्ये प्रत्येक सेंटरला एक PSI आणि 4 कर्मचाऱ्याचं पथक पेपर घेऊन जाण्यासाठी नेमलेलं आहे आणि सेंटरवर स्वतंत्र बंदोबस्त नेमलेला आहे जो विद्यार्थ्यांना चेकिंग फ्रिस्किंग करून सोडण्यासाठी। काय आव्हान कराल सर विद्यार्थ्यांना हेच आव्हान राहील की त्यांनी निर्भीडपणे त्यांच्या अभ्यासावर विश्वास ठेवून परीक्षेला आलं पाहिजेत आणि परीक्षा दिली पाहिजेत आणि सर्व भारतातील विद्यार्थ्यांसाठी ऑल दी बेस्ट।